त्यानिमित्त आपण सर्व इथे जमलेलो आहोत। शिवबा हे केवळ 3 शब्द नसून आपल्या आईसाठी आणि या समाजासाठी स्वराज्य स्थापन करण्याची ताकद आहे। शिवबा हे केवळ 3 शब्द नसून राज्यनीती, युद्धनीती, गनिमिका भाषा, गनिमिका कुलशस्त्रांचा कळस आहे। शिवबा हे 3 शब्द नसून दुश्मनाच्या मनात देखील पवित्र स्थान निर्माण करणारा एक किमयागार आहे। शिवबा हे केवळ 3 शब्द नसून तलवारीची लाव आहे। शिवबा हे केवळ 3 शब्द नसून तलवारीची लाव आहे। विजयसारखी तलवार चालवून गेला, विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, अफजलखानाचा पोतडा बाहेर काढून गेला, सुवर्गात गेल्यावर ज्या देवाने देखील वाकून मुजरा केला, असा माझा शिवबा होऊन गेला, असा माझा शिवबा होऊन गेला। आज या मातीत जन्मलेला कोणत्याच मुलाला सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते। जन्मतःच त्यांच्या मनावर ही भूमी त्यांच्या कार्याचे ठसे उमटवते, ही भूमी त्यांच्या कार्याचे ठसे उमटवते। अहो इथल्या माणसानं तर सोडाच, अहो इथल्या माणसानं तर सोडाच, इथल्या तरी खोऱ्यांना जरी विचारले तरी ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। विचारायचा सह्याद्रीला सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता। त्या काही माणसांवर ताबा नव्हता, देवातील देव देखील सुरक्षित नव्हता। अशा काळी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी एक हिरा चमकला आणि त्याचे नाव ठेवले शिवराय। जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला, जगाचा पोशिंदा शिवबा जन्मला, माझा राजा शिवबा जन्मला। दिलदलितांचा कैवार जन्मला, माझा राजा शिवबा जन्मला। दुष्टांचा संहारी जन्मला, माझा राजा शिवबा जन्मला, माझा राजा शिवबा जन्मला। आंध्राचाच पडणाऱ्या लोकांना आशेची एक नवीन किरण सापडली होती। जिजाऊंच्या संस्कारांखाली शिवबा वाढ होते। लहानपणापासूनच मोठे मोठे ग्रंथ यांचे शिक्षण जिजाऊंनी शिवबांना दिले। सत्याची आणि न्यायाची कास धरायला शिकवले। जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि जर कोणी लढत असेल त्याला ती मराठीची जात दाखवा, तर त्याला मराठीची जात दाखवा, अशी शिकवण लहानपणापासून जिजाबाईंनी त्यांना दिली होती। अहो अशा धाडसी मातेचा कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य आणि कसे असेल ते स्वराज्य। अहो शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची लाव, शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून प्रत्यक्षात एक विचार आहेत, व्यक्ती नसून प्रत्यक्षात एक विचार आहेत। त्यांनी आपल्या लहान सौकड्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतीक्षा रायरेश्वराच्या साक्षीने घेतली आणि वयाच्या 16व्या वर्षीपासून त्यांचा स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला। प्रचंड गड जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि त्या किल्ल्याचे नाव ठेवले तोरणा। त्यांनी कधीच लढण्यासाठी माणसे गोळा केली नाही, त्यांनी केली ती स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे, आणि त्यांच्या हातात शस्त्र देऊन झाले ते हे स्वराज्य, आणि त्यांच्या हातात शस्त्र देऊन तयार झाले ते हे स्वराज्य। अहो त्यांनी प्रत्येक वेळेस मावळाचा विचार केला, म्हणूनच तर त्याच्या तानाजी मालुसरेच्या पुत्राचं लग्न असून सुद्धा तो कोंढाणा किल्ला सर करण्यास गेला। अहो म्हणूनच तर अख्खी पेशवाची जात आणि बाजीप्रभू देशपांडे घोडकिल्लीत शिवरायांसाठी वीरगती प्राप्त केली। अहो शिवरायांचा वारसा सांगणारे आपण आली शिवजयंती बाद करतो, अरे आलं अपयश आत्महत्या करतो, लावतो बाटली तोंडाला। त्यांच्या आयुष्यात तर किती संकट आली, त्यांनी कधी आत्महत्याचा प्रयत्न केला नाही, किती वेळा शत्रू समोर टाकला, पण कधीच ते व्यसनाच्या आहारी गेले नाही। मग काय शिकवण घेतली आपण शिवरायांकडून? शिवरायांची शिकवण होती, आई बाई आणि गाईच्यावर कुणी वाकडी नजर टाकली तर त्याची कैद केली जाणार नाही, आणि या भूमीवर बलात्कार होतात। मग काय उपयोग आहे स्वराज्याचा? काय उपयोग रात्र जागून मोहिमांचा? काय उपयोग तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे यांच्या वीरगतीचा? अहो त्यांनी अफजलखानाचा वध करताना तर शेवटपर्यंत कळले नव्हते की त्याला मारणार आहोत, तो माणूस मारणार होता, त्यासाठी त्यांनी शामियाना उभारला होता। शाहिस्ते खानाच्या फजिती वेळेस तर वरांगीत घुसून त्याची पोट छाटली होती। हे झाले बुद्धिमत्तेचा आणि शौर्याचा प्रश्न। अहो मावळ्यांसाठी तर त्यांनी काय काय केले? पुरंदरचा तह केला तो फक्त मावळ्यांसाठीचा, त्यांच्या याच
त्याच मावळातून तयार झाले ते यशाची कंक तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे जीवा महाले असे कित्येक शूरवीर त्यांच्या या स्वभावामुळे तयार झाले. अहो तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची हिंमत आणि खंबा फक्त माझ्या शिवरायाच्या अंगात होती, शिवरायांच्या अंगात होती. शिवरायांनी प्रत्येक वेळेस मावळ्यांचा विचार केला, त्यामुळेच हे स्वराज्य निर्माण झाले आणि त्यामुळेच हे स्वराज्य निर्माण झाले. जाता एवढंच म्हणेल, शिवराय तुमच्या सावली पुढे तर सूर्य देखील झाकला असता, आणि तुमच्या तेजापुढे